हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 7. ज्ञानविज्ञान योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 7. श्लोक क्रमांक 8. रसहा अहम अप्सु कौन्तेय प्रभा अस्मि शशि सूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 9. पुण्यः गन्धः पृथिव्यां च तेजहा च अस्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपहा च अस्मि तपस्विषु. कुंतीनंदना, पाण्यातील रस मीच आहे. चंद्र आणि सूर्य यामधील प्रभा मीच आहे. वेदामधील ओंकार, आकाशातील शब्द आणि मानवातील पुरुषार्थ मीच आहे. पृथ्वीतील पवित्र गंध मीच आहे. अग्नीतील तेज मीच आहे. संपूर्ण प्राणीमात्रातील जीवात्मा मीच आहे. तसेच तपस्व्यांमधील तपश्चर्या मीच आहे. श्लोक क्रमांक 6 आणि 7 यामध्ये विश्वातील यच्चयावत वस्तू सजीव निर्जीव सर्व काही म्हणजे मीच आहे असे भगवंत श्रींनी सांगितलं. सर्व काही भगवंत श्रींपासून उत्पन्न होते. त्या प्रत्येकात तेच एकमेव ओतप्रत भरलेले असतात आणि या प्रत्येकाला एक मर्यादित आयुष्य असून ते संपले की सर्व काही त्यांच्यातच विलीन होते. याचा अर्थ चांगले आणि वाईट या दोन्हींचीही जबाबदारी भगवंत श्रींनी स्वतःवर घेतली आहे हे आपण पाहिले. आता या 2 श्लोकात भगवंत श्री चांगले आणि वाईट यापैकी कोणत्या गोष्टीत ते स्वतः असतात ते सांगत आहेत. थोडं समजून घ्यावे. चांगलं किंवा वाईट सर्व काही त्यांच्यापासून उत्पन्न होते हे सत्य आहे. तरीसुद्धा याचा अर्थ प्रत्येकाची ओळख म्हणजे त्यांची ओळख असं नाही. हे फार महत्त्वाचे आहे. यातील भगवंत श्रींची ओळख म्हणजे काय ते आता या 2 श्लोकात ते विशद करत आहेत. या 2 श्लोकांचे प्रयोजन समजण्यासाठी एक उदाहरण घेऊया. आपण भाजी घरी आणतो. बाजारातून किंवा शेतातून जशी आहे तसाच स्वरूपात आपण भाजी घरी आणतो. आता ही सर्व भाजीच आहे, परंतु त्यातील आपल्या पोटात घालायच्या लायकीचे काय आहे ते आपण ठरवतो. यासाठी आपण ती भाजी निवडतो. त्यातील योग्य ते शिजवायला लावतो आणि त्याज्य ते फेकून देतो. याचप्रमाणे विश्वातील प्रत्येक वस्तू जरी भगवंत श्री असले तरीही यामधून त्यांची कोणती ओळख करून घ्यायची, काय जाणून घ्यायचे आणि त्याप्रमाणे आपण आचरण कसे करायचे ते येथे समजून घ्यायचे आहे. वस्तू दृश्य आहेत, परंतु त्यातील भगवंत श्री अदृश्य आहेत. त्यांना जाणून घ्यायचे आहे म्हणजे त्या वस्तूची सत्य ओळख आपल्याला होईल. रसहा अहम अप्सु. अप्सु म्हणजे पाणी. येथे पाणी याचा अर्थ सर्व प्रवाहित पदार्थ असा घ्यायचा आहे. प्रवाहित पदार्थांमधील रस म्हणजे भगवंत श्री आहेत. आपल्याला तहान लागली की आपण पाणी, उसाचा रस, सरबत वगैरे पितो. यामुळे आपली तहान भागते. या प्रत्येक पेय पदार्थांची चव निरनिराळी आहे. प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे त्या पदार्थाची चव त्या व्यक्तीला आवडेल आणि त्याप्रमाणे त्या पदार्थाची रुची त्या व्यक्तीला निर्माण होईल. याप्रमाणे ती व्यक्ती त्या पदार्थात रस घेईल. एखाद्या पदार्थाचा उपभोग घेतला की उपभोग घेणाऱ्याला त्यामुळे जो अनुभव येतो तो म्हणजे त्या पदार्थाचा रस होय. रस अदृश्य आहे. शब्द, स्वर, कर्म हे प्रवाहितच आहेत. यामुळे आपल्या वाचनात, संगीतात, कर्मात रस वाटतो. याचप्रमाणे इतर वस्तू जाणाव्यात. यामधून आपल्याला भगवंत श्री इशारा देत आहेत. जीवात्म्याला आनंद निर्माण करणारा
जीवात्म्याला उपयुक्त असलेला रस म्हणजे भगवंत श्री होत. नाहीतर दारूत एखाद्याला रस वाटेल आणि तो गैरसमज करून घेईल की त्याचा तो रस भगवंत श्रींना मान्य आहे. याच कारणास्तव भगवंत श्रींनी पाण्याचे उदाहरण घेतले आहे. पाणी निर्भेळ, निर्मळ, रंगहीन असते. उच्च पदाचा अभिमान न धरता ते सखल भागाकडे आपणहून वाहत जाते. दारू ज्या पदार्थांपासून तयार करतात ते पदार्थ भगवंत श्रींपासूनच उत्पन्न झाले आहेत. त्यापासून एखाद्याला त्यात रस निर्माण होईलही, परंतु त्यात भगवंत श्री नसतील. दारू सेवनाचे दुःख आणि भोग त्या व्यक्तीला उपभोगावेच लागतील. रस ही भावना आहे. विज्ञान याला जाणू शकत नाही. ते केवळ अध्यात्मातच शक्य आहे. फूल सुंदर आहे, आता हे विधान विज्ञानात गैर आहे. ते त्या फुलाचे तुकडे करतील, त्याची चिरफाड करतील आणि त्याचे लहान लहान भाग करून त्यांना निरनिराळी वैज्ञानिक अगम्य अशी नावे देतील. वर तुम्हाला सांगतील की इतकी चिरफाड केली, चिकित्सा केली, तरी तुम्ही म्हणता तो रस, स्वाद, सौंदर्य असं या फुलात काहीही नाही. आनंद आणि दुःख पीडा देणारे दोन्ही रस उपलब्ध आहेत. कोणत्या वस्तूतील रस चाखायचा हे ज्याने त्याने ठरवायचे आहे. प्रभा अस्मी शशी सूर्य योहा. भगवंत श्री सांगत आहेत की मी चंद्र आणि सूर्य यामधील प्रभा आहे. योग्याच्या देहातील ऊर्जा सप्तचक्र भेदून सहस्राकार चक्र केंद्रबिंदू ठेवून त्याच्या मस्तकाच्या सभोवती कडे करून गोलाकार फिरत राहते. याला प्रभा असं म्हणतात. ही अतिदिव्य, पूर्ण, शुद्धतम अशी सूक्ष्म ऊर्जा असते. प्रभा ज्या मार्गाने गोल गोल फिरते त्या मार्गाला आभा असं म्हणतात. ही ऊर्जेची आभा म्हणजे ती व्यक्ती योगी असल्याची खूण असते. योगी जितका परमात्म्याप्रत जवळ जातो, योगविद्येत तो जितका प्रावीण्य मिळवतो, तसतशी ही प्रभा दाट होत जाते. विज्ञानाला ही प्रभा अजून समजू शकलेली नाही. या प्रभेचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु अजून त्यात पाहिजे तेवढे यश आलेले नाही. एका रशियन शास्त्रज्ञाने तसा दावा केला आहे. चंद्र आणि सूर्य या दोन्हीचाही उल्लेख आहे. चंद्राची प्रभा ही शीतल आहे, सूर्याची प्रभा ही दाह करणारी आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथा काठी. भगवंत श्री शास्ते आहेत. ते वात्सल्य करतात, तसेच ताडणही करतात. चंद्र सूर्यासारखी रात्रंदिवस विश्वाची काळजी करतात. प्रभा याचा अर्थ प्रकाश असाही आहे. आपण नेहमी प्रकाशित झालेल्या गोष्टी पाहतो, परंतु आपण प्रकाश पाहत नाही, कारण प्रकाश या दृश्य जगतात नाही. प्रकाश अदृश्य आहे. त्या अदृश्य प्रकाशाने वस्तू प्रकाशित झाल्यावर ती वस्तू आपण पाहतो, परंतु प्रकाश आपण कधी पाहत नाही. प्रकाश भगवंत श्रींच्या सभोवार असतो. भगवंत श्री प्रकाश आहेत. हा दिव्य प्रकाश आत्म्यासभोवती असतो. आत्माच प्रकाश असतो. हा दिव्य प्रकाश योग्याला समाधीमध्ये दर्शन देतो. जेव्हा योगी समाधीस्थ होतो, जेव्हा योगी समाधीमध्ये आत खोल उतरतो, जेव्हा योगी समाधीमध्ये स्थित होतो, तेव्हा त्याला त्याच्या सर्व बाजूने प्रकाशच प्रकाश घेरतो. त्याला हजारो सूर्य एकदम पेटावे असा दिव्य प्रकाश दर्शन देतो. यावेळी एक अद्भुत घटना घडते की इतका हजारो सूर्य एकदम पेटावे इतका महाप्रखर प्रकाश असूनही त्याचा दाह योग्याला होत नाही. सूर्याची प्रखरता आणि चंद्राची शीतलता या प्रकाशात एकाच वेळी नांदत असते. यास्तव भगवंत श्री सांगत आहेत की चंद्र आणि सूर्य यामधील प्रभा मीच आहे. भगवंत श्री सांगत आहेत की चंद्र आणि सूर्य यामधील प्रभा मीच आहे. ज्या मानवाने भगवंत श्रींना जाणले त्याला चंद्र सूर्याप्रमाणे भगवंत श्री सदा सर्वदा मार्गदर्शन करत असतात. त्याच्या आयुष्यात अंधार असत नाही. तो सदा सर्वदा दिव्य प्रकाशाने उजळलेला असतो. जे आहे ते त्याला समाधान देते.
त्याला समस्या अशी काही नसतेच. तो एका दिव्य मार्गदर्शनाखाली आपले आयुष्य ब्रह्माला अपेक्षित असे व्यतीत करत असतो. हे मार्गदर्शन त्याला आपोआप न मागता मिळत असते. त्याप्रमाणे झपाटल्यासारखा तो मार्गक्रमण करत असतो. योग्यावर भगवंत श्रींची ही विशेष कृपा असते. प्रणवः सर्व वेदेषु. भगवंत श्री सांगत आहेत की वेदांमधील ओंकार मीच आहे. वेद हे विश्वातील सर्वात पहिले वाङ्मय, पहिले साहित्य आहे. मानवाने आपले आयुष्य कसे व्यतीत करावे, हे विश्व म्हणजे नेमके काय आहे, परमात्मा म्हणजे काय, या आणि अशाच मूलभूत गोष्टींचा उलगडा करणारे वेद हे पवित्र ग्रंथ आहेत. आपल्या ऋषींना त्यांचा ध्यान समाधी अवस्थेत साक्षात्कार झाला, त्यामुळे वेदांचे कर्तृत्व ऋषीमुनींनी स्वतःकडे घेतलेले आहे. वेद प्रत्यक्ष परमात्म्याने मानवाच्या कल्याणाकरिता मानवाला उपलब्ध केले अशीच भावना त्यांनी ठेवली. त्यांनीही त्यांची ध्यान समाधीमधील अनुभूती परमात्म्याचा संदेश, आदेश शिरोधार्य मानून ते पुढील पिढीसाठी मुखोद्गत करून जतन करून ठेवले. ओम हा विश्वनिर्मितीच्या वेळी झालेला विश्वातील पहिला नाद, पहिला ध्वनी. परमात्मा या ध्वनीने वाच्य झाला. तो सर्वप्रथम स्वतःचीच ओळख करून देत आहे. प्रथम स्वतःचे नाव सांगून स्वतःचा परिचय करून देत आहे. ओम, मी ओम. यास्तव ओम हा परमात्म्याचा वाचक आहे. ते परमात्म्याचे नाव आहे. ओंकारामधून शब्दसृष्टी, स्वरसृष्टी निर्माण झाली. ओम परमात्म्याचेच नाव असल्यामुळे जपजाप्य करायला ओम उपलब्ध झाला. ओम असा महाध्वनी होऊन हे विश्व निर्माण झाले. ओममधून विश्व, शब्द, स्वर, ज्ञान, विज्ञान सर्व काही निर्माण झाले. हा ओम म्हणजे भगवंत श्री. माझ्या योग साधना या पुस्तकात मी ओंकाराबद्दल माहिती दिली आहे. ओंकार शास्त्र शुद्ध कसा म्हणावा, त्याच्या उपासनेच्या विविध साधना इत्यादींची माझी CD, कॅसेट उपलब्ध आहे. शब्द हा खे. भगवंत श्री सांगत आहेत की आकाशातील शब्द मीच आहे. ओममधून शब्दसृष्टी, स्वरसृष्टी निर्माण झाली. हे शब्द, स्वर ठेवायची जागा म्हणजे आकाश. कारण शब्द, स्वर हे अक्षर आहेत. ते नाश पावत नाहीत. सजीव, निर्जीव इतके आवाज करत असतात की हे अक्षरधन साचणार तरी कोठे. ते सर्व आकाशात साठविले जातात. आकाशाचा अर्थ जागा असा आहे. आपण काहीही निर्माण करू शकत नाही, कारण प्रत्येक वस्तू परमात्म्याने अगोदरच निर्माण करून ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे परमात्म्याने निर्माण करून ठेवलेले आपण काहीही नष्ट करू शकत नाही. त्यामुळे ध्वनी आकाशात साठविला जातो. शब्द अदृश्य असतात. आकाशात साठविला जात असल्यामुळे शब्द हा आकाशाचा गुण आहे. हा आकाशातील शब्द परमात्मा आहे. यास्तव नेहमी सुंदर, चांगले, उत्तम तेच बोलावे. सतत ओंकारात मग्न असावे. कामापुरतेच वदावे. इतर वेळी ओंकार करत असावे किंवा मौन असावे. म्हणजे तोंडून निदान वाईट शब्द तरी येणार नाहीत. शब्द म्हणजे भगवंत श्री. त्याचा अत्युत्तम असा उपयोग करावा. शब्दांचा उच्चार म्हणजे परमात्म्याचा नामोच्चार. तेव्हा शब्द वापरताना शुद्धता राखावी. म्हणजे आपोआपच परमात्म्याची उपासना केली जाते. शक्यतो मौन असावे. म्हणजे शब्दरूपी परमात्मा आपल्याच हृदयात विराजित राहील. पौरुषम नृषु. भगवंत श्री सांगत आहेत की मानवातील पुरुषार्थ मीच आहे. शब्द फार जपून वापरलेले आहेत. पौरुषम नृषु म्हणजे मानवामधील पुरुष असा घ्यायचा नाही. येथे पुरुष आणि स्त्री अशा अर्थी काहीही सांगितलेले नाही. त्या समस्त मानवातील पौरुषार्थ म्हणजे मी आहे. याचा अर्थ स्त्रीमध्येही पौरुषार्थ असतो. तोही भगवंत श्रीच आहेत. नैसर्गिक शरीर रचनेमुळे पुरुषाची ताकद मनगटात असते. त्याच्यात शारीरिक बळ असते, शक्ती असते. स्त्रीची ताकद मनगटात नसते. तिला पुरुषापेक्षा शारीरिक शक्ती कमी असते. त्यामुळे स्त्रीला अबला असंच म्हटलं जातं.
अबला हीच तिची ताकद असू शकते. ती त्याचा वापर यथायोग्यपणे करून पुरुषाला वटणीवर आणते. पुरुष म्हणजे पुरु अधिक ईश. शरीररूपी नगरात राहणारा आत्मा म्हणजे पुरुष. समस्त मानवातील आत्मा म्हणजे भगवंत श्रींचाच अंश आहे. प्रत्येकाच्या हृदयात भगवंत श्रींचे वास्तव्य आहे. भगवंत श्री प्रत्येकाला इतके जवळ आहेत की कोणालाही देवशोधनासाठी कोठे दूर जायची आवश्यकता नाही. हृदयाच्या प्रत्येक क्षणाला होणाऱ्या स्पंदनामधून, त्या ओंकारातून भगवंत श्रींचे वास्तव्य दुमदुमत असते, जाणवत असते. परंतु हे ऐकायचे कोणी, हा प्रश्न आहे. वास्तविक प्रत्येक सजीवामध्ये आत्मा वास करत आहे, परंतु येथे भगवंत श्रींनी मानवाचाच उल्लेख केला आहे. याचे कारण मानव हा एकच असा सजीव आहे की जो त्याच्या बुद्धीने आत्मतत्व जाणू शकतो. मानव योनी ही एकमेव योनी अशी आहे की ज्या योनीद्वारे आपण कैवल्यधामी पोहोचू शकतो. मानवेतर जीवसृष्टीमध्ये ही क्षमता नाही. मानवाला इतर प्राण्यापेक्षा असामान्य बुद्धी आहे. यास्तव येथे भगवंत श्रींनी नृषू असा शब्द वापरला आहे. मानवेतर योनीमध्ये खावे, प्यावे, संरक्षण करावे, प्रजोत्पादन करावे आणि हे करत नसताना आरामात पडून राहावे असा कार्यक्रम होता. मानवेतर योनीमध्ये भोग उपभोगून झाले आहेत. आता मुक्ती केवळ नरदेही शक्य आहे, ज्याचे त्याने यामधून समजून घ्यावे. पौरुषम याचा अर्थ पराक्रम असाही आहे. मानव इतर सजीवांपेक्षा काही निराळा पराक्रम करू शकतो. या वेगळ्या निराळ्या गोष्टीलाच पराक्रम म्हणायचं. शिकार करून खाद्य मिळवायचं, संरक्षण करायचं वगैरे पराक्रम मानवेतर सजीव योनींमध्ये करून झाला आहे. आता मानव योनीत तो काही आगळा वेगळा पराक्रम करू शकतो. बायका मुलांना मारझोड करणे, गरिबांना लुटणे, दारू पिऊन दंगा करणे हा पराक्रम नव्हे. तेथे भगवंत श्री नाहीत. ही सृष्टी सुंदर आहे. तिचा आनंद मानव वेगळ्या प्रकारे, फार उच्च प्रकारे घेऊ शकतो. प्रत्येक प्राणीमात्रात आत्मतत्व आहे हे जाणून प्रत्येकाला ज्याचे त्याचे आयुष्य जास्तीत जास्त आनंदात व्यतीत करता येईल, यासाठी आपली असामान्य बुद्धी वापरून तो प्रयत्न करू शकतो. या अशा त्याच्या पराक्रमात भगवंत श्री वास करत आहेत. पुण्य हा गंध हा पृथिव्यामच. भगवंत श्री सांगत आहेत की पृथ्वीतील पवित्र गंध मीच आहे. गंध हा पृथ्वीचा गुण आहे. येथे पवित्र गंध असा शब्द वापरला आहे. याचा अर्थ पृथ्वीमध्ये अपवित्र गंध आहे आणि तो अपवित्र गंध म्हणजे भगवंत श्री नाहीत. पृथ्वीचा शोषून घेणे, ओढून घेणे, खेचून घेणे हा धर्म आहे. यामुळेच पृथ्वीत गुरुत्वाकर्षण आहे. अनेक गोष्टी पृथ्वीत प्रवाहित होतात. आपण याला अर्थिंग म्हणतो. पृथ्वीच्या या गुणामुळे पृथ्वीत असंख्य गोष्टी सामावल्या जातात. यामुळे शुद्ध, अशुद्ध असे सर्व काही पृथ्वीत शोषून घेतले जाते. तेथे अशुद्ध शुद्ध होण्याची क्रिया चालू होते. त्यामुळे स्वाभाविकच त्या प्रक्रियेमधून पृथ्वीतून पवित्र आणि अपवित्र असे दोन्ही गंध दरवळतात. जमिनीत जवळजवळ 2 वेगळी झाडं लावली तरी एका झाडाला तांबडं फूल येतं आणि दुसऱ्या झाडाला लाल फूल येतं. एकाच जमिनीत शेजारी शेजारी ही किमया होते. जमिनीतील पवित्र गंधामुळे ही किमया सृष्टीलीला घडते. सजीवांचे शरीर पृथ्वीपासून निर्माण होते. त्यामुळे गंध हा शरीराचाही गुण आहे. योग्याच्या शरीरामधून एक दिव्य सुगंध दरवळू लागतो. हा योग साधनेचा प्रसाद असतो. योग साधना करत असल्याचं ते लक्षण असतं. योग साधनेमध्ये भगवंत श्रींची जवळीक साध्य झाल्याचं ते लक्षण असतं. तेजहाच अस्मी विभावसौ. भगवंत श्री सांगत आहेत की अग्नीतील तेज मीच आहे. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा प्रथम अग्नीचा शोध लागला तेव्हा आपल्या ऋषींना ते एक महावरदानच मिळाले, कारण त्यामुळे मानवी जीवन अतिशय सुकर झालं. आजही आपल्याला अग्नीचा खूपच उपयोग होतो. तरी आज अग्नीला पर्याय आहे. त्या काळी जेव्हा काही म्हणजे काहीच नव्हते तेव्हा अग्नीचे महाउपकार ऋषींवर, मानव प्राण्यावर झाले. हे भगवंत श्रींचेच अदृश्य रूप आहे.
योगी जेव्हा कुंडलिनी शक्ती जागृत करतो तेव्हा त्याच्या शरीरात दिव्य ऊर्जा प्रज्वलित होते आणि त्यामुळे दिव्य तेज निर्माण होते. हे भगवंत श्रींचेच अदृश्य रूप असते. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यामुळे भगवंत श्रींजवळ जवळीक साधायला मदत होते. जीवनम सर्व भूतेषु. भगवंत श्री सांगत आहेत की संपूर्ण प्राणीमात्रातील जीवात्मा मीच आहे. येथे सर्व म्हणजे संपूर्ण असा शब्द वापरला आहे तो मोलाचा आहे. केवळ मानवातील जीवात्मा असं नसून सर्व सजीवांच्यातील जीवात्मा म्हणजे भगवंत श्री आहेत. तेव्हा हे ओळखून जीवदया भूतदया अंगी बाणवावी, प्राणीमात्रावर दया करावी. कोणाचाही जीव घ्यायचा म्हणजे भगवंत श्रींनी निर्माण केलेल्या जीवाचा घात म्हणजेच भगवंत श्रींचाच घात करण्यासारखे आहे. आत्मा अंशात्मक रूपाने जेव्हा मातेच्या उदरी जन्म घेतो तेव्हा तो त्याच्या सेवेसाठी जीवात्मा निर्माण करतो. आत्मा प्रत्येक गोष्टीला साक्षी राहतो. तो स्वतः अकर्ता असतो. जीवात्मा सृष्टीचा आनंद घेतो. सृष्टी जड आहे, आत्मा सूक्ष्म आहे. त्यामुळे सृष्टीलीलेचा आस्वाद आत्मा स्वतः घेऊ शकत नाही. तो जीवात्म्याला सृष्टीलीलेचा आस्वाद घ्यायला निर्माण करतो. सृष्टीलीलेचा आस्वाद घ्यायला आपणच निर्माण केलेल्या जीवात्म्याला सक्षम ठेवण्यासाठी, त्याचे आयुष्य त्याने निरोगी जगण्यासाठी परमात्मा जीवात्म्याला श्वसनावाटे प्राणवायूचा पुरवठा करतो. तसेच या वायूच्या माध्यमामार्गे क्षणाक्षणाला परमात्मा अंशात्म्याशी संधान संपर्क ठेवतो. आत्म्याने जीवात्म्याच्या रक्षणासाठी पंचमहातत्वे निर्माण करून जीवात्म्याला शरीर आणि शरीराला पोषक अशी आवश्यक औषधी, अन्न, वस्त्र, निवारा यासाठी साधनसामग्री निर्माण करून ठेवली आहे. आत्तापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीवरून ही व्यवस्था केवळ या आपल्या पृथ्वीवरच आहे. तपहाच अस्मी तपस्विषु. भगवंत श्री सांगत आहेत की तपस्व्यांमधील तपश्चर्या मीच आहे. योग्याची तपश्चर्या त्याच्या वागणुकीवरून, त्याच्या चालचलनावरून, त्याच्या कांतीच्या तेजावरून दिसून येते. त्याच्या कांतीला एक प्रकारचा दिव्य सुगंध येतो. ते दिव्य एक भारदस्त व्यक्तिमत्व असते. त्याच्याकडे पाहिल्यावर पापी प्रथम दूर राहून त्याची भक्ती करू लागतात. कालांतराने त्याच्या सहवासात राहून निर्मळ होऊ लागतात. पुण्यवंत योगमार्गाला लागतात. सर्वसामान्य त्याच्याकडे आकृष्ट होतात. त्याच्या ज्ञानमय पर्जन्यात स्वतःला भिजवून घेतात, शुद्ध होतात. यथाकालावधीनंतर योगमार्गाला लागतात. तपस्व्याच्या मस्तकाभोवती एक तेजोवलय फिरत असते. ती त्याची शुद्धता असते. शरीर हे केवळ योग साधनेचं साधन म्हणून तो ते वापरत असतो. बाकी तो शरीरापासून दूर असतो. वजनरहित अवस्थेत तो त्या तेजोवलयात विराजित असतो. अशा तपस्व्याच्या तेजोवलयावर साधकांनी ध्यान लावावे. आपल्या श्रद्धास्थानाच्या अशा तेजोवलयावर ध्यान करावे. त्या तेजोवलयामुळे ध्यानावस्था प्राप्त व्हायला मदत होते. मला योगेश्वरांचे जे दर्शन झाले आहे त्याची मी एक तसबीर साधकांना ध्यान करण्यासाठी देत असतो. साधकांचा यासंबंधी अनुभव बोलका आहे. हरिओम.